तेरे लिए दिल आशिकाना तेरा दीवाना में तेरे लिए दिल आशिकाना तेरा दीवाना में। तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा डेमो तर तुम्ही बघितलाच आहे। कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला आता कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण या चॅनलवरती अशाच बघा एकदम इंस्टाग्राम ट्रेडिंग असणाऱ्या सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग किंवा फोटो एडिटिंग शिकवली जात असते या चॅनलवरती, त्यामुळे सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचं। आणि राहिला विषयाच्या व्हिडिओच्या मटेरियल जातं सर्व जे मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। पण त्या मटेरियल एक पासवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचे। पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसू शकतो। आणि मग तुम्हाला जर माझ्याकडून जर व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, व्हॉट्सअपवरती डायरेक्ट SMS करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे। तर काय विषय नाही, तर तेवढं काम करून घ्या। आणि त्यानंतर काय करायचं, ॲडमिशनला इथून सर्वात आधी ओपन करायचं आहे। तर ॲडमिशनला ओपन केल्यानंतर काय करायचं, बीट मार्कला इथून ओपन करायचं आहे। बीट मार्कमध्ये मी काही तुम्हाला बीट लावून काही तुम्हाला इथे ऑलरेडी ॲड करून दिलेले आहे। तर आता काय करायचं, सर्वात आधी म्हणजे स्टार्टिंगला यायचं आहे, परत चॅनलवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं, पण ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते कोणता पण तुम्ही एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे। काय करायचं, फुल काम एरिया करून घ्यायचा या फोटोला, त्यानंतर पुढच्या बीटला जायचं आहे आणि हे फोटो इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे। एवढं काम केल्यानंतर डबल त्या फोटोवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि हे फोटो अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, तर बघू शकता आपला ग्रुप खालीला आहे, खाली आलेला आहे। तर बघू शकता आता इथं आपण बरोबर काय केलेलं आहे, 3.13च्या बीटला यायचं आहे। तर तिथे आल्यानंतर इथे एकदम खाली आपला KBEditचा लोगो असेल त्या लोगोवरती क्लिक करायचं आहे, तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही स्टारवरती क्लिक करायचं आहे। स्टारवरती क्लिक केल्यानंतर इथून डबल गॅलरी ओपन होणार आहे। तर तिथून काय करायचं, ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते कोणता पण एक फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे, अशा प्रकारे ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे फोटो बॅकग्राऊंडला लागून जाईल। तर त्यानंतर काय करायचं, इथे ग्रुप दिसेल वरती, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं। आता एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर काय करायचं, इथं खालती आपलं KBEditचा लोगो आहे ते सर्वात आधी डिलीट मारून घ्यायचा आहे। त्यानंतर परत चॅनलवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। आता इथून तुम्ही तुमचे फोटो ॲड करायचे आहे आणि या फोटोला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे सगळ्या लेअरच्या। त्यानंतर डबल त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथून मूव ऑन ट्रान्सिशनच्या याच्यात जायचं आहे। आता इथून काय करायचं, त्या फोटोला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबात, आणि त्यानंतर जिथपर्यंत आपल्या वरच्या लेअर आहे तिथपर्यंत या फोटोला आपण वाढवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता काय करायचे, तुम्ही बाकीचे पण ग्रुप एडिट करून घ्यायचे आहे। ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, जे काय खालती आपला KBEditचा लोगो आहे ते डिलीट मारायचा आहे। लक्षात चॅनलवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, तुम्ही काय करायचं, दुसरा फोटो कोणता पण सिलेक्ट करायचा, या फोटोला काय बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे म्हणजे सगळ्या लेअरच्या, आणि अशा प्रकारे मूव ऑन ट्रान्सिशनच्या जाऊन याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आणि जिथपर्यंत वरच्या लेअर आहे तिथपर्यंत या खालचा आपण आपले फोटो ॲड केला त्याला पण वाढवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता काय करा, बाकीचे सगळे ग्रुप तुम्ही एडिट करून घ्या, 2 ग्रुप आहेत तर ते दोन्ही ग्रुप एडिट करून घ्यायचे आहे। त्यानंतर काय करायचं आहे, 10.26च्या बीटला यायचं आहे। 10.26च्या बीटला आल्यानंतर काय करायचं, परत चॅनलवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, इथून काय करायचं, आता कोणते पण फोटो तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि वर लिहिल्यानं क्लिक करून फुल काढून एरिया करून घ्यायचं आहे फोटोला। त्यानंतर पुढच्या बीटला जायचं आणि याचं जे काही इथून एक्स्ट्रा पार्ट होत आहे ते कट मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे काय करायचं, आता बाकीचे पण फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत, जे तुम्हाला भारी वाटतील ते तुमचे जे फोटो ॲड करून घेऊ शकता। तर आता अशा प्रकारे जे काही 2-3 फोटो आहेत ते 2-3 पण फोटो इथून तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। तर आपला एक अशा प्रकारे बघू शकता आपण फोटो पण आपण ॲड करून घेतलेले आहे। तर आता एवढं काम तुम्ही केल्यानंतर काय करायचं, आता इथून बॅक यायचं आहे। इथून बॅक आल्यानंतर आता काय करायचं, जे काय मी सिक्युरिटी दिला असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे। तर सिक्युरिटी ओपन केल्यानंतर सर्वात आधी काय करायचं, खालती आपण फोटो असेल पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं, इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्यातून 3 टप्प्यावरती क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। कॉपी इफेक्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आता बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी आता जे काय पहिला फोटो आहे म्हणजे जे काही एकदम स्टार्टिंगचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर त्या एकाच फोटोला आपल्याला हाईप द्यायचा आहे, त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आता शेकीबीटला ओपन करून घ्यायचं आहे। शेकीबीटला ओपन केल्यानंतर आता जे काय दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या फोटोचा इफेक्ट तुम्ही कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, आता जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत ते ग्रुप कुठे संपत आहेत यायचं आहे आपल्याला बरोबर, म्हणजे आपण जे मोठे फोटो ॲड केले होते अशा प्रकारे तर
ते तशी यायचं आहे, म्हणजे बरोबर 10.26 फुटला यायचं आहे. आता इथून जे काही पुढे जितके पण फुटू आहेत त्या सर्व फुटला काय करायचं आहे, आपल्याला हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे फुटला. तर जशा प्रकारे आपण आधीचा इफेक्ट पेस्ट केला होता त्याचप्रमाणे आता हे पण इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचे आहेत. हे तिन्ही पण फुटला म्हणजे ग्रुप संपल्यानंतर त्याच्या पुढच्या फुटला. तर अशा प्रकारे ही पेस्ट करून घेतो मी. तर आता हे पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं, पुन्हा एकदा इथे बॅक यावं लागेल तुम्हाला आणि पुन्हा एकदा शेकीबीला ओपन करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा शेकीबीलमध्ये आल्यानंतर काय करायचं, वरती 2 लेअर दिसतील फोटो संपल्यानंतर ते दोन्ही लेअर अशा प्रकारे एकाकडे दाबून धरायचे आणि दोन्ही लेअर सिलेक्ट करायचे. त्यानंतर या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं, कॉपी दोन्ही लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल बिट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, बिट मार्कला ओपन केल्यानंतर डबल या डब्याच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. आता जे की आपण 2 पेस्ट लेअर केलेली आहे या दोन्ही लेअरला काय करायचं आहे, इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं, परत चष्मेवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मटेरियलमध्ये मी तुम्हाला बॉर्डर देईल की बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॉर्डर ॲड केल्यानंतर ब्रँडिंगच्या जायचं आहे, लाईटिंग चार्ज देऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डरवरती क्लिक करून. त्यानंतर इथून काय करायचं, या बॉर्डरला आता शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. जसा तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघितला आहे तेच व्हिडिओ आता बनवून रेडी झालेला आहे. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, यावरती क्लिक करायचं आहे आणि खालती तिथं एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू द्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकी व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉप लेवलची एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.